तर इकडे आई एकविरीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी कार्ला गडावर रांगा सुद्धा दिसतायत। मंदिरातला गाभारा आहे जो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, फुलांच्या सजावटीने पूर्णपणे बहरून गेलाय। आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र आहे आणि पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा सुद्धा लागलेल्या असून संपूर्ण रात्रभर भाविक गडावर दाखल झालेले होते। मंदिरातील गाभाऱ्याची फुलांनी सुंदर सजावट करण्यात आलेली असून सगळा परिसर सुगंधित झाल्याचं सुद्धा दिसतंय। आणि कार्ला एकविरा गडावर आज शारदीय नवरात्रामधील नवमी निमित्तानं पहाटे 5 वाजता मोठ्या भक्तिभावाने महानवमी होम हवन पार पडलं। आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी असलेली आई एकविरेच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये कार्ला गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि तीच गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी आई एकविरेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आपण सध्या आहोत आणि आई एकविरेच्या मंदिरातील गाभाऱ्याला विविध रंगांच्या फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि ह्याच फुलांनी या ठिकाणी हा जो गाभारा आहे पूर्णपणे सुगंधित झाला आपल्याला दिसून येत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। भाविक या ठिकाणी सकाळपासून रांग लावून दर्शन घेत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक गडावरती असल्याचं दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं त्यातच लोणावळा शहरातील पोलीस असतील किंवा या ठिकाणी मंदिर प्रशासन असेल, या ठिकाणी यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे। जसं दर्शन रांग असेल किंवा या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी असेल मोठ्या प्रमाणात आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।